अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। तर आज आपण भाऊबीज विषयी पूर्ण माहिती बघूयात। भाऊबीज ही 23 तारखेला आहे आणि शुभ मुहूर्त आहे 1:13 ते दुपारी 3:28 आहे। तर भाऊबीज सणाचे महत्त्व बंधू भगिनीच्या प्रेमाचा सण म्हणून देखील ओळखला जातो। भाऊबीज हा दिवाळीतील शेवटचा आणि महत्त्वाचा सण आहे। हा सण भाऊ बहिणीच्या अतूट प्रेम, स्नेह आणि पवित्र नात्याचे प्रतीक आहे। या दिवशी यमद्वितीयाही म्हणतात। या सणाला यमद्वितीया असे संबोधतात। पौराणिक कथा, या सणामागे यमराज आणि त्यांची बहीण यमुना यांची कथा आहे। यमुनेने आपल्या भावाला यमराजाला घरी आमंत्रित केले, औक्षण केले आणि त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली। यमराज त्यांच्या बहिणीच्या भक्तीने आणि प्रेमाने खूप प्रभावित झाले आणि त्यांनी तिला वरदान दिले की जो भाऊ या दिवशी आपल्या बहिणीकडून औक्षण करून घेईल त्याच्या अकाली मृत्यूपासून रक्षण होईल आणि त्याला सुख समृद्धी लाभेल। तेव्हापासून हा सण साजरा करण्याची प्रथा रूढ झालेली आहे। परंपरा, या दिवशी बहीण भावाच्या कपाळावर टिळा लावून त्याचे औक्षण करतात आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी, उत्तम आरोग्यासाठी आणि यशासाठी प्रार्थना देखील करतात। या बदल्यात भाऊ आपल्या बहिणीला भेटवस्तू देतात आणि तिच्या संरक्षणाचे वचन देखील देतात। भाऊबीज पूजा, औक्षण विधी। बहीण सकाळी लवकर उठून स्नान करून घ्यावे, भावाला औक्षण करण्यासाठी ताट तयार करावे, ज्यात कुंकू, हळद, अक्षदा किंवा दिवा, नारळ, मिठाई आणि खोबऱ्याचा तुकडा ठेवावा। भावाला पाठावर बसवावे। सहसा भावाने वायव्य किंवा पूर्व दिशेला तोंड करून बसणे अत्यंत शुभ मानले जाते। बहीण भावाच्या कपाळावर टिळा लावावा, त्यानंतर बहीण भावाला ओवाळावे। ओवाळल्यानंतर बहीण भावाला मिठाई भरू शकतो। भाऊ बहिणीला भेटवस्तू द्यावे आणि तिच्या संरक्षणाचे वचन देखील द्यावे। हा सण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात आणि आनंदाने साजरा केला जातो। श्री स्वामी समर्थ।